नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब युनिव्हर्सिटीचे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 जे पेपर आहे, तर याचा निकाल जो आहे बरेच विद्यार्थ्यांचा डिक्लेअर झालेला आहे, काही विद्यार्थ्यांचा बाकी आहे। पुन्हा या ठिकाणी अजून काही विद्यार्थ्यांचा निकाल लागलेला आहे। तर कोणत्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट या ठिकाणी डिक्लेअर झालेला आहे आणि तुम्ही रिचेकिंगसाठी अप्लाय कधीपर्यंत करू शकता याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी सर्वांना विनंती आहे, चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच घंटेच्या बटनने प्रेस करून द्या, जेणेकरून आपल्याला युनिव्हर्सिटीच्या सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती पुन्हा एक नवीन परिपत्रक या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे। त्यामध्ये या ठिकाणी बघू शकता BCAचे विद्यार्थी आहे सायन्सचे पॅटर्न 2022 नुसार किंवा BSc इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जे विद्यार्थी आहे पॅटर्न 2022 नुसार यांनी जी एक्झाम दिली ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 ची, तर या विद्यार्थ्यांचा रिझल्ट सुद्धा या ठिकाणी डिक्लेअर झालेला आहे। आता या विद्यार्थ्यांना जर सप्लाय ऑफ फोटोकॉपी ऑफ आन्सर बुक जर हवी असेल तर 17/2/2024 पर्यंत ते ऑनलाईन या ठिकाणी अप्लाय करू शकता आपल्या महाविद्यालयामध्ये जाऊन, किंवा रिव्होल्यूशन ऑफ आन्सर बुक जर तुम्हाला करायचे असेल, तुम्हाला मिळालेले उत्तरपत्रिकेचे छायांकित प्रत मिळाल्यानंतर 5 दिवसानंतर तुम्हाला परत ते सबमिट करावं लागतं आहे। त्यासाठी पर सब्जेक्ट 200 रुपये या ठिकाणी फीस पेड करावं लागणार आहे। त्यानंतर अकाउंटिंग ऑफ मार्क्स तुम्हाला जर गुण पडताळणी करायची असेल तर ते सुद्धा 17/2/2024 पर्यंत या ठिकाणी तुम्ही करू शकता। या पद्धतीने BCA आणि BSc इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पॅटर्न 2022 नुसार या विद्यार्थ्यांचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे। यांना रिचेकिंगसाठी सुद्धा 17 तारखेपर्यंत या ठिकाणी मुदत देण्यात आलेली आहे रिचेकिंगसाठी अप्लाय करण्यासाठी। पुन्हा या ठिकाणी काही विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागलेला आहे, ते सुद्धा आपण बघूया, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांनाही शेअर करा। त्यानंतर पुन्हा एक नवीन परिपत्रक या ठिकाणी बघू शकता। हे जे आहे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना म्हणून या ठिकाणी परिपत्रक आलेलं आहे। यामध्ये दिलेले BSc प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष सत्र पद्धत ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 पॅटर्न 2013च्या परीक्षेचा निकाल घोषित झालेला असून ज्या विद्यार्थ्यांना गुण पडताळणी म्हणजे रिकाउंटिंग व उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी अर्ज करायचे आहेत, त्यांनी खालील कोष्टकात दिलेल्या किंवा दर्शविलेल्या मुदतीत आपल्या महाविद्यालयात अर्ज सादर करावेत। त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची संबंधितांनी नोंद घ्यावी। या ठिकाणी BScचे जे विद्यार्थी आहेत फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचे जे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 मध्ये एक्झाम दिलेली आहे पॅटर्न 2013 नुसार, तर यांना सुद्धा म्हणजे यांचे सुद्धा रिझल्ट जो आहे तो जाहीर झालेला आहे, डिक्लेअर झालेला आहे। तर तो तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकता। त्यानंतर यासाठी जर रिकाउंटिंग ऑफ मार्क्स तुम्हाला करायचे असेल, मार्क्स या ठिकाणी पुन्हा चेक करायचे असेल तर 17/2/2024 पर्यंत यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। प्रति पेपर या ठिकाणी 50 रुपये फीस लागणार आहे। त्यानंतर उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी जर मागवायची असेल तर 17/2/2024 पर्यंत या ठिकाणी मागू शकता। पर सब्जेक्ट 100 रुपये फीस या ठिकाणी पेड करावं लागणार आहे। त्यानंतर उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन जर करायचे असेल म्हणजे पत्रिकेची छायांकित प्रत मागवल्यानंतर तुम्हाला जर ते सबमिट करायचे असेल, त्यामध्ये तुमचे मार्क्स वगैरे काही वाढत असेल तर ते तुम्ही या ठिकाणी छायांकित प्रत मिळाल्याच्या नंतर 5 दिवसाच्या आत ते सबमिट करावं लागते। यासाठी प्रति पेपर 200 रुपये फीस या ठिकाणी तुम्हाला पेड करावं लागणार आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला जे आहेत रिचेकिंगसाठी सुद्धा अप्लाय करू शकता। BSc, BCA आणि BSc इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विद्यार्थ्यांचा जो रिझल्ट आहे या ठिकाणी लागलेला आहे। आणि बाकीचे जे विद्यार्थी आहेत मग त्यामध्ये BA असेल, BCom असेल, जे रेग्युलरचे विद्यार्थी आहेत यांचासुद्धा निकाल लवकरच लागणार आहे। तुम्ही फक्त चॅनलशी कनेक्ट राहा, सर्व अपडेट मी तुम्हाला वेळोवेळी देत राहील। चला मग भेटू आपण अशाच अपडेटसोबत नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।